आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचे परिणाम हे राज्यभरच नाही तर देशभरात उमटताना पाहायला मिळाले आणि याचा फटका हा LPG गॅसच्या टंचाईवरती होताना पाहायला मिळाला। अनेक ठिकाणी या गॅसच्या तुटवड्यामुळे खरं तर नागरिकांची गैरसोय झाल्याची पाहायला मिळाली। मात्र आता शहरी भागात खरं तर ग्रामीण भागात वापरल्या जाणाऱ्या चुली या आता पुन्हा एकदा जे आहे ते शहरी भागात खरं तर वापरताना खरं तर आपल्याला पाहायला मिळणार। आपण सध्या धारावीतील कुंभारवाडा या ठिकाणी आहोत, जिथे खरं तर आता या मातीच्या चुली ज्या आहेत ते बाजारात येऊ लागले आहेत। मात्र खरं तर अनेक व्यावसायिकांना असेल किंवा मग हॉटेलधारक यांच्याकडनं सुद्धा या चुलीची मागणी जी आहे ते वाढताना पाहायला मिळते। आपण या ठिकाणी पाहू शकतो की एक दोन भांडं ठेवण्याची म्हणजे दोन पदार्थ बनवण्यासाठी तशा पद्धतीची एक चूल आहे, त्याचबरोबर एक सिंगल भांडं ठेवणारी चूल आहे, त्याचबरोबर एक छोटी चूल सुद्धा त्या ठिकाणी मातीची जाती बनवण्यात आली आणि संपूर्ण म्हणजे खरं तर अशा पद्धतीने खरं तर हे एका भांड्यासाठी खरं तर ही अशा पद्धतीने चूल जे आहे ते वापरण्यात येणार आहे आणि याची खरं तर मागणी जी आहे ते मोठ्या प्रमाणावरती होताना पाहायला मिळत आहे। नेमकं या संदर्भात आता याची मागणी कशा पद्धतीने आहे, लोकांचा प्रतिसाद कसा आहे, या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी इकडचे स्वतः दुकानदार आहेत। सरजी, काय एकूणच सांगाल कशा पद्धतीने याची मागणी वाढत आहे? कारण गॅसच्या टंचाईमुळे आता चुलीचं जे आहे ते मागणी वाढताना पाहायला मिळते। आपल्याकडे कशा पद्धतीची मागणी होत्या? अभी जो ये चल रहा है माहौल जो चल रहा है उसके वजह से गैस का जो प्रॉब्लम है उसकी वजह से चूल्हा बहुत अच्छे से जा रहा है। और उसका जो पहले का बोलते हैं ना, पहले सब चूल्हे में ही बना रहे थे, वैसे ही इसका अभी अब चालू हो गया है उसका। तो इसमें क्या है कि ये हैंड मेकिंग का है, ये हाथ से बनाया हुआ है, सलिया डाला हुआ है, जो ज़्यादा चलेगा। इलेक्ट्रिशियन से तो सबसे ज़्यादा चलेगा, क्योंकि उसका कारण है कि इसमें हैंड मेकिंग में साथ में सलिया डाला हुआ है। जैसे कि बिल्डिंग बनाते हैं तभी सलिया डाला हुआ है, तो 10 साल 12 साल वैसा उससे ज़्यादा चलता है। तो ये 5-6 साल तो चलेगा ही। जो कि मेरा हैंड मेकिंग का डबल चूल्हा वाला है वो 2500 का है, सिंगल जो सीमेंट वाला हैंड मेकिंग का है वो 1000 का है, और जो छोटा स्मॉल वाला है वो 900 रुपीज़ का है। ये जो चूल्हा है टोटली हैंड मेकिंग का है, इसमें कोई हम लोग ना केमिकल वाला कोई चीज़ यूज़ करते हैं। टोटली जो अपना गोबर मट्टी ये सब चीज़ से हम लोग इसको पूरा बनाते हैं, तब जाके ये बनता है। बनने के लिए कम से कम में भी नहीं तो 10 से 15 दिन लगता है, क्योंकि सूखने में ज़्यादा टाइम लगता है और पकाना पड़ता है, 2 बार पकाना पड़ता है, वन टाइम में ये नहीं होता है। लोगों का डिमांड किस तरह है और हर रोज कितना मतलब आपके यहाँ से लोगों को बचा रहे? हम लोग होलसेलर है, तो हमारा जो बेचने वाले हैं वो 10-10 5-5 पीस करके लेके जाते हैं। जो सिंगल पीस भी लेने आते हैं तो हम लोग वही होलसेल रेट में ही देते हैं, उनको वो प्राइस में नहीं देते, क्योंकि ये टाइम में गैस सिलेंडर किसी के पास नहीं है, तो मैं भी हम लोग उसको होलसेल रेट में ही देते हैं। हम ना कि उसको सिंगल पीस का रिटेल करते हैं, हम लोग वो भी होलसेल रेट में ही देते हैं उनको सिंगल पीस में। बहुत बहुत शुक्रिया। तर आपण पाहतोय की खरं तर मातीच्या चुलींची सध्या मागणी जी आहे ही वाढताना पाहायला मिळत आहे। एकीकडे गॅस टंचाईला सर्वसामान्य नागरिक जो आहे तो सामोरी जात आहे, मात्र दुसरीकडे आता त्यालाच एक उपयोजना म्हणून आता मातीच्या चुली ज्या आपण म्हणलं जातो ग्रामीण भागात घरोघरी ज्या मातीच्या चुली असतात त्या आता शहरी भागात सुद्धा आपल्याला घरोघरी, त्याचबरोबर हॉटेलधारक असेल किंवा व्यावसायिकांच्या घरी सुद्धा त्यामुळे पाहायला मिळणार आहे। त्यामुळे एकंदरीत आपण पाहिलं की धारावीच्या या कुंभारवाड्यातून खरं तर हातांनी बनवलेल्या मातीच्या चुलींची मागणी जी आहे ती एकूणच वाढताना सुद्धा पाहायला मिळते आहे। व्हिडिओ संतोष पालवणकर सह मी जय पवार, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।